वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता ना माझं सगळं आवरून वगैरे झालं आहे आणि आता मी चाललो जरा गाडीचं काम आहे ते करून येतो। त्याआधी पहिला नाश्ता करतो आधी जाऊन। चला। तर आज नाश्त्याला माझे आवडते बीटचे कटलेट आहेत, तर लगेच खाऊन घेतो। आणि आता हे बघा पप्पांचं जरा काम होतं, त्यांना प्रिंट हव्या होत्या मारून, तर ते बघा पप्पा एक एक देतात कागद आणि मी इकडे प्रिंट मारतोय। चला। तर आता ना मी निघालोय जरा गाडीचं काम करायला। ही काच आहे ना, ही अर्धीच ओपन होते, तिला जाऊन दाखवतो त्याला मेकॅनिकलला आणि बघतो काय म्हणतो। झाली तर लगेच करून आणायची आहे। चला। हा बघा निघालो आहे। नुसतं ना सगळे बाजारात ट्रॅफिकच होत असतं सारखं। हे बघा ट्रॅफिकमधनं आत्ता कुठे वर बाहेर पडलो आहे। हे बघा इकडे पण ट्रॅफिकच आहे, मोठ्या एसट्या ट्रक वगैरे येतात सारखे। त्याच्याकडे गेलेलो पण तो अजून आलाच नाही। गॅरेज तर बंद होतं, तो बोला की तासाभरात येतो। तर बघूया गाय कशी मधी मधी। आता परत तासाभरात जायला लागेल, तर बघतो। तर आता ना मी निघालोय परत, आणि आता परत गॅरेजला जातोय। त्याला फोन केला, तो म्हणाला आलो आहे म्हणून। तर ते बघा गाडीत बसलो आहे, तर आता निघतो। चला। गॅरेजवाल्याकडे ही दुसरी फेरी आहे आणि आता सुद्धा तो पार्ट नुसता चेक करणार आहे गेलाय की नाही तो, आणि संध्याकाळी परत बसवणार। म्हणजे मला परत संध्याकाळी जायला पाहिजे। आता माझ्या जवळपास 2-3 फेऱ्या तरी झाल्या, 2 झाल्याच आहेत आणि आता तिसरी परत संध्याकाळी होणार। बघू। चला काम तर करायचं आहे, कारण ही बघा काच अशीच राहते अर्धीच उघडी। ते करायला तर हवं। पाऊस तर गेला आहे पण कुठे जायचं असलं की प्रॉब्लेम होतो। इकडची मागची पण तशीच आहे, म्हणून सगळं करून घ्या पटपट काम। तर आता गॅरेजला तर आलो आहे, पण हा बघा इथे काम चालू आहे त्याचं, थोडं थांबायला बोलला आहे। आता ही गाडी झाली की नंतर मग माझ्या गाडीचा नंबर आहे, तर ही होत आली आहे। तर आता फायनली पोचलो आहे परत घरी। आता बघू संध्याकाळी तो पार्ट आला की परत जायला पाहिजे। फायनली घरी पोचलो आहे, आता लगेच जेवून घेतो, भूक लागली आहे भरपूर। चला। तर आता जेवणात मस्त फ्लावरची भाजी आहे आणि चपाती। जेवण वगैरे माझं झालं आहे, तर मस्त जरा आराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला। आणि आता संध्याकाळी ना परत बघूया, आता फोन येईल त्याचा 4-5 वाजता परत जायचं आहे, तेव्हा तो पार्ट तो फिट करेल आणि मग काच ओके होईल। चला। आता ना प्लॅनमध्ये चेंज आहे आणि आता मी चाललो कुडाळला, पप्पांचं काम आहे। सो आधी पहिलं कुडाळला होतं, पार्टचं बघूया, टाईमवर आला तर मग बसवी, नाही तर मग आता ते गेलं उद्यावरच। आता चेंज झालं आहे। चला। तर आता मी गाडी बाहेर काढतो, तोपर्यंत पप्पांनी तयारी करतात। तर आता त्यांचं होईल लगेच, पण गाडीवर पाणी पण मारायचं आहे, ते पण मारून घेतो। तर आता मी निघालो आहे आणि आता ना आमच्यासोबत काका पण आहेत, तर त्यांना इथे कणकवलीत सोडायचं आहे, कारण ती दुसरी गाडी तुम्हाला काल दाखवलेली तिला काम करायला आज सोडलेली सकाळी। तर आता ते काम झालं आहे, तर आता काका ती गाडी घेऊन घरी जातील। तर आता चला। तर आता ना कुडाळला जायच्या आधी मी आलो आहे ओरसला। आता पप्पांच्या ऑफिसमध्ये पण काम आहे इकडे, आता मी थांबलो आहे, पप्पा गेले आतमध्ये। तर बघूया इथनं मग कुडाळला जायचं आहे। चला। तर आता ओरसचं काम तर झालं आहे, पण आता पप्पा म्हणाले राहून दे, आता कुडाळचं काम नंतर बघूया। सो आता मी चाललो आहे घरी, आणि आता लवकरात लवकर घरी पोचून मला त्याचा पार्ट आला आहे गाडीचा त्या दुसऱ्या, तर त्याचं काम ते करून घ्यायचं आहे पोचून टायमावर। 7च्या आधी यायला बोलला आहे तो, आणि आता जाताना प्रतीकला घेतो आधी पहिलं, कारण प्रतीकचा कॉलेज सुटला आहे आणि त्याला एसटी आला तर त्याला उशीर होतो। तर त्याला सांगितलं थांब कणकवलीतच, येतो आम्ही लगेच। तर आता जाऊया आणि प्रतीकला आधी घेऊया, नंतर ह्यांना सगळ्यांना घरी सोडीन आणि मग परत येईन मी शोरूम त्या गॅरेजमध्ये आणि गाडीचं काम करून घेईन। ते बघा याचा तलाव आहे ओसरगावचं,
पप्पा चालले तिकडे गोपुरीमध्ये, तिथे ना केळी वगैरे मिळतात, ते घ्यायला गेले आहेत. आता बघा मी इथे थांबलो आहे, पप्पा जाऊन लगेच घेऊन येतील. तर आता प्रत्येकला घेतला आहे आणि बघा तुम्हाला दाखवले, म्हटलं सनसेट बघा काय मस्त होतं. आणि बघा स्टेशनच्या रोडला इकडे ना मस्त वाटतं बघा सनसेट, एक नंबर वाटतं. आता प्रत्येकला घेतला आहे, तर जाऊया पटपट घरी, मला टाईमवर पोचायचं पण आहे. आता प्रत्येकचे मित्र पण होते, मग त्याचं म्हटलं त्यांना पण घेऊन जाऊया. त्यामुळे आता इथे बस स्टँडवर त्यांना घेतलं. जस्ट मी घरी पोचलो आहे, ती गाडी लावली आहे, पप्पांना वगैरे सगळ्यांना सोडलं घरी. आता ही बघा मी दुसरी गाडी घेतली आहे ही, आता तो पार्ट लावायला जातो आहे. एक काच लगेच सरळ करून आहे, तो बोला दोन्ही काचांचा आला आहे, मी आता दोन्ही कामं होतील. आता बघा निघालो आहे मी, सगळी आज गडबडच चालू आहे नुसती. मी दिवसभर नुसतं गाडी घेऊन फिरतोच आहे, जवळपास आता ही माझी 4थी वेळ जायची गाडी घेऊन, पूर्ण दिवस नुसता असा गाडीतच गेला आहे. तर चला पटपट कामावर या आणि जाऊया घरी, कंटाळा आला आता. संध्याकाळी वातावरण बघा एकदम मस्त आलं आहे, जसं असं काळोख होतोय तर असं वाटणार की कुठे जंगलात चाललोय मी. हे बघा कसं बघा वाटतंय, आणि खरंच हे जंगल असल्यासारखंच आहे, कारण इथे आजूबाजूला घरं नाही आहेत. आता एकच दुसरी अशी आतमध्ये झाली आहेत, बाकी बघा असं वाटतं की जंगलात, पण एकदम भारी वाटतंय बघा समोर. तर फायनली गाडीचं काम करून झालं आहे, काच पण आता वर्किंगमध्ये आहे, वर खाली होते व्यवस्थित. आता चला निघतो इकडनं. चला मी निघालो आता घरी जायला, खूप दिवस पूर्ण आता फिरण्यातच गेला. आता जातो घरी, कंटाळा आला भरपूर, पण ठीक आहे कामं झाली सगळी. नाही तर आता उद्या सकाळी परत आलो असतो तर उद्या सकाळी यायला पाहिजे होतं, त्यापेक्षा म्हटलं आताच काय ते करूया. आता ना मी घरी आलो आहे, सगळं आवरलं, मस्त जरा चहा नाश्ता केला, भूक पण भरपूर लागलेली. चला आता थोडी जरा काम आहेत ती करतो, मग भेटतो तुम्हाला. चला जेवण वगैरे माझं झालं आहे, आणि आज ना भूक एवढी लागलेली की व्हिडिओ वगैरे काही केलाच नाही. तर जेवण झालं आहे, तर एडिटिंग करतो आणि मग झोपतो, आणि आज दमायला पण भरपूर झालं आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.